परकीय आक्रमण जे जालन्यावर होणार होतं, जेव्हा जालन्याचं हे जानवापूर नाव होतं, ह्या दक्षिणायनमध्ये महादेव ह्या नंदीचं जे आहे मुख थोडं दक्षिणेकडे जातं, फल देणारा आणि लगेच सर्वांची मनोकामना पूर्ण करणारा असून आता जवळपास याला 250-300 वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे सध्या उत्तरायण तोंड थोडं इकडे या साईडला इकडे आहे. चाललेलं आहे. हो. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य उगले आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉग मध्ये आपण आपल्या जालना शहरातील कादराबाद ब्राह्मण गल्ली या ठिकाणी असलेल्या श्री रामदेवजी मंदिराची माहिती घेतली होती, जे मंदिर आपल्या पाठीमागे आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण श्री नंदी मंदिराची माहिती घेणार आहोत. जे मंदिर हे अतिशय पुरातन आहे आणि मंदिराचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे. तर मग कसल्या प्रकारचा उशीर नका सुरू करू आजच्या आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, जसं की आता आपण आपल्या जालना शहरातील कादराबाद ब्राह्मण गल्ली या ठिकाणी असलेल्या श्री नंदिकेश्वर मंदिर या ठिकाणी आलो आहोत. तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती गुरुजी सांगते. गुरुजी मार्फत तुमचा परिचय सांगा आणि त्यानंतर. नमस्कार, मी ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक, ब्राह्मण गल्लीतला रहिवासी असून मी आपल्याला ह्या मंदिराविषयी अशी आख्यायिका देतो की हे जे मंदिर आहे पंचमुखी नंदिकेश्वर महादेव असं हे मंदिर आहे. आणि हे नंदिकेश्वर महादेव मंदिर, ह्या मंदिराचं जे नाव आहे हे पर्टिक्युलर या नंदीमुळे ह्या महादेवाचं जे आहे नंदिकेश्वर महादेवाचं जे आहे मी आपल्याला जे हे नाव झालेलं असून हे याविषयी मी आपल्याला पुढे माहिती देणारच आहे. पण सर्वप्रथम आपण मंदिरातल्या महादेवाचं दर्शन करूया आणि नंतर मी पुढे तुम्हाला ह्या गोष्टीविषयी माहिती देतो. या आपण म्हणजे त्या नंदीमुळे या मंदिराचं नाव नंदिकेश्वर पडलेलं आहे. त्याच्या पाठीमागे जी आख्यायिका ती आपण पुढे सांगणार. आपण वाटले मंदिर वगैरे पंचमुखी महादेवाचं जे आहे दर्शन करूया. हे बाकीचे मंदिर म्हणजे हे पण जुन्याच मूर्ती आहेत. हा, या सर्व जुन्या मूर्त्या असून इकडे प्रथम जे आहे आपण गणपतीचं दर्शन करूया. ह्या गणपतीची अशी आख्यायिका आहे की जेव्हा रजाकार जालन्यावर जे आहे आक्रमण करायला आले होते, तर इथल्या ज्या पुरातन अशा ज्या याज्ञिकी म्हणजे जे ब्राह्मण लोक होते त्यांनी इथे जे आहे गणपतीची जी आहे ती आराधना करून येणाऱ्या परकीय आक्रमण जे जालन्यावर होणार होतं, जेव्हा जालन्याचं हे जानवापूर नाव होतं आणि रजाकार जे आहे ते इथं ह्या आपल्या जानवापूरवर आक्रमण करणार होते, तेव्हा त्यांनी इथे येऊन जे आहे त्या अनुष्ठान केल्यामुळे रजाकार इथूनच म्हणजे गेवराईपासूनच ते पुन्हा चालल्या गेले होते, अशी आख्यायिका आहे. पुरातन असून सर्वप्रथम हे गणेशजी आहे, त्यांना विघ्नहर्ता असं नाव असून हे पुरातन आहे. सर्व ह्या चारी यांचे पुजारी वेगवेगळे असून इथले जे आहे ही गणेशजी खूप पावन आणि लवकर फळ देणारे आहे. यांना जसं की प्रत्येक बुधवारी, प्रत्येक चतुर्थीला अनेक प्रकारची, गणेश जयंतीला अनेक प्रकारची गर्दी इथं होते. नंतर इथं जे आहे हा मारुती आहे. हा मारुती पण सिद्ध असा मारुती आहे. पाठीमागे पिंपळ आहे त्याच्या. तर मुंजा असल्यामुळे हा पण फल देणारा आणि लगेच सर्वांची मनोकामना पूर्ण करणारा असून इथं ही जशी ही मारुतीची जाज्वल्य मूर्ती आहे. ही मूर्ती पण जुनीच आहे का? ही जुनीच आहे मूर्ती. आपली गणपतींची पण हे एकदम पुरातन आहे सर्व. आणि काही ह्या 5 वर्षापूर्वी जसं की इथं ही राधाकृष्णांची स्थापना झालेली आहे. पहिले इथं दत्तात्रेय आणि ते होते, त्यांची स्थापना तिकडे झाली आणि हे राधाकृष्णांची इथं ही स्थापना केलेली आहे. ही पण जे आहे तसं पुरातनच आहे सर्व गोष्टी. इकडं जे आहे त्या साईडला दत्तात्रेय देवतांचं आणि गोपालकृष्णाची मूर्ती आहे. इकडे पलीकडे का? हो, ही मूर्ती पण समजा ही पुरातन आहे. ही ती ऍक्च्युअल त्या स्थानी होती, तिथून जे आहे ते इकडं त्यांची स्थापना झालेली आहे. ही पुरातन मूर्ती आहे दत्तात्रेय. आपल्याला दत्तात्रयांची ना आता पाठीमागे श्रीकृष्ण आहे आणि गणेशजी आहे, गणपती आहे. या जुन्याच मूर्ती ह्या सर्व जुन्या मूर्त्या असून आता आपण आणि या आपण खाली आपण पंचमुखी महादेवाचं दर्शन करूया. आपल्या जालन्यामध्ये म्हणजे 2 पंचमुखी महादेव. ह्या पंचमुखीचं असं वैशिष्ट्य आहे की जसं हे पुरातन तर आहेच आहे, स्वयंसिद्ध सांगितलेलं आहे. जसं की 2 पंचमुखी आहे. जसं की आपण हा पाहत असाल की हे आपल्या वेशीच्या बाहेरचं नदीच्या तीरी जे आहे हे पंचमुखी महादेव आहे. आणि दुसरे जे आहे हे गावातल्या आतमधल्या म्हणलं तर हे पंचमुखी महादेव आहे. हे एकदम जे आहे भक्तांना पावणारे
लगेच फळ देणारे असे महादेव आहे. इथं अनेक प्रकारचं आम्ही गुरुजी असल्यामुळे आम्ही इथं अनेक प्रकारचे अनुष्ठान करतो, अतिरुद्र करतो, महारुद्र करतो आणि त्यांनी जे काही यजमानांसाठी आम्ही इथं अनुष्ठान करतो तर त्याचं शीघ्र अतिशीघ्र लोकांना जे आहे ते फळ प्राप्त होतं. अनेक लोकांना पुत्र संतान नसेल, कोणाला एखाद्या म्हणजे बिमारीपासून तो म्हणजे त्रस्त झालेला असेल तर इथं ह्या गोष्टीचं अनुष्ठान केल्यामुळे ते लोकांना शीघ्र हे महादेव जे आहे फळ देतात. अनेक प्रकारची इथं अनुष्ठान डेली चालू असतात. अनेक लोक सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इथं जे आहे दर्शनासाठी येत असतात. सोमवारी जास्ती गर्दी असते, जसे की उद्या शिवरात्र आहे तर शिवरात्रीच्या पर्व काळावर भरपूर लोकांची इथं अभिषेक असतात आणि चांगलं इथं लोकांना जे आहे फळ प्राप्ती होती. म्हणजे ही शिवलिंग पण समजा स्वयंभू आहे, समजा स्वयंभू आहे. अच्छा, याला पण काही घडवलेलं वगैरे नाही, घडवलेलं नाही. म्हणजे ऍक्च्युअल आता हे पुरातन असल्यामुळे त्याच्याविषयीची आपल्याला संपूर्ण तर आख्यायिका माहिती नाही की ते म्हणजे जमिनीतून प्राप्त झालं का कसं, पण ही जी आहे जेव्हापासून आम्ही पाहतो पिढीनं पिढीपासून तर हे असं पुरातन आहे. या बाहेर हो. म्हणजे हे मग तुम्ही इथं वंश परंपरेने पुजारी आहेत? नाही, आम्ही पुजारी नसून इथले आम्ही विश्वस्त आहे. अच्छा अच्छा, वंश परंपरेने. हा, इथं विश्वस्त आहे आणि पुजारी जे आहे इथं ऍक्च्युअल इथं गुरु पुजारी आहे. बाकी इथे जे आहे ते गुरुजी आहे. अच्छा, तिकडेही गुरुजी आहे. अच्छा, असं हे समजा. हे मंदिर साधारणतः कोणत्या काळातलं? आता जवळपास याला 250-300 वर्षाचा इतिहास आहे. अच्छा, या मंदिराला. अच्छा. आणि जसं लोकांच्या आणि सर्वांच्या आग्रहास्तव इथं रजत अशा पंचमुखी कवचाची कल्पना चालू आहे भक्तजनांकडनं आणि ते लवकरात लवकर व्हावं असं आम्ही महादेवांतर्फे जे आहे ती प्रार्थना करतो. आपण इकडे येऊन जे आहे आपण आता जो नंदी आहे शेंद्राचा नंदी त्याविषयी माहिती घेऊया. म्हणजे ज्या नंदीमुळे या मंदिराचं नाव नंदी मंदिर असं पडले, हे आपल्याला समोर जे नंदी बघायला भेटतो. हो, हा जो नंदी आहे हा ऍक्च्युअल नंदिकेश्वर महादेव ह्या नंदीमुळेच या महादेवाला नाव प्राप्त झालेलं आहे. आणि याची आख्यायिका अशी आलेली आहे की एकमेव महाराष्ट्रातला हा जो आहे हा नंदी जो आहे तो शेंद्राचा आहे. आणि जशी आपल्याला माहिती आहे सूर्य 2 याच्यात चालतो म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण मध्ये. तर ह्या दक्षिणायन मध्ये महादेव ह्या नंदीचं जे आहे मुख थोडं दक्षिणेकडे जातं आणि उत्तरायण मध्ये थोडं जे आहे ते उत्तरेकडे येतं. यामुळे ह्या नंदीला म्हणजे खूप जास्ती असं त्याला म्हणजे महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि ह्याच शेंद्राच्या नंदीमुळे ह्या मंदिराचं नाव नंदिकेश्वर महादेव पडलेलं आहे. आपण जर सर्व गोष्टींचा जर म्हणजे पाहणी केली तर आपल्याला कुठेच तुम्हाला नंदी हा शेंद्राचा पाहायला भेटणार. एकतर तो पाषाणाचा असतो तर इथं हा एकमेव नंदी जो आहे त्याला शेंदूर आहे आणि जसं त्याचं मुख स्वरूपामध्ये आहे. आणि याचं मुख पण तुम्हाला सध्या आता उत्तरायण चालू आहे तर त्याचं थोडं टिल्टेड होतो आणि दक्षिणायनमध्ये थोडं त्याचं तिकडं दक्षिण साईडला जातो. म्हणजे सध्या उत्तरायण थोडं इकडे या साईडला चाललेलं आहे. हो, आणि नंतर जो आहे तो कणकण जो आहे तो दक्षिणायनमध्ये थोडं तिकडं होतं. अच्छा, नंतर तो त्याचा कल आपल्याला इकडे या साईडला थोडं पाहायला भेटतं. अशी ह्या गोष्टीची आख्यायिका खूप लोक पुरातन त्यांना जे आहे मानतात. अशा प्रकारे आपल्या मंदिर संपूर्ण माहिती आहे. नमस्कार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री नंदिकेश्वर मंदिराची सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री नंदिकेश्वर भगवान की जय.